आता शेवटी अनौपचारिक साहेबांची आणि पत्रकारांची काय चर्चा झाली हे तरी आम्हाला सांगता येणार नाही। शेवटी ती जी चर्चा झाली ती पवारसाहेब आणि पत्रकारांमध्ये आणि आमच्याबरोबर त्या बाबतीतली कुठेही आजपर्यंत चर्चा झालेली नाही। कुठलाही संदेश हा आमच्यापर्यंत तिथं आजपर्यंत आलेला नाही। त्यामुळे याच्यावर खूप जास्त बोलणं आमच्या सारख्याला थोडंसं अवघडच ठरेल। आदरणीय पवारसाहेब सुप्रियाताईंची चर्चा झाल्यानंतर याच्यावर जास्त स्पष्ट पद्धतीने आम्हाला बोलता येईल। साहेब त्यावेळेला म्हणाले की अनेक आमदारांची इच्छा आहे ते त्यांच्याकडे बोलून दाखवत आहेत। रोहित पवारांनी असं काही साहेबांकडे इच्छा व्यक्त केलेली आहे का? रोहित पवारांची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे। बाकीचे आमदार हे आमदार आहेत, रोहित पवार हे आमदार तर आहेत, पण पवार साहेबांचे नातू आहेत आणि अजितदादांचे पुतणे आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो विषय आहे हा थोडासा कौटुंबिक होतो आणि कौटुंबिक विषय झाल्यानंतर काही प्रमाणात आपण भावनिक होतो। कुटुंबाच्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे, कारण का भारतीय परंपरेमध्ये आणि हिंदू परंपरेमध्ये आपण जर बघितलं तर एक राहणं हे आपल्या सर्वांसाठी लहानपणीपासून शिकवलं आहे आणि त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून थोडंसं मी बोलत असताना मी भावनिक होऊन हेच सांगेल की कुटुंबाला तिथं एकत्रित आलं पाहिजे। पण पार्टी आणि दोन पक्ष जे आज वेगळे झालेले आहेत तर ते एकत्र आणायचे असतील, यायचे असेल तर त्याला आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब आणि त्या पक्षाचे प्रमुख हे एकटे अजितदादा आहेत। त्यामुळे या सगळ्यांनी भेटून चर्चा करून जो कुठला निर्णय घेतला जाईल त्यानंतरच स्पष्टपणे आम्हाला कुठेतरी एखादी भूमिका घेता येईल, नाही तर याच्यावर बोलता येईल। पवारसाहेबांनी असं म्हटलंय की या बाबतीचा निर्णय सुप्रियाताई घेतील। ते थोडेसे म्हणतात की मी या प्रक्रियेपासून लांब आहे। तर तुम्हाला वाटतं हे सगळं आता जून येतंय आत्ताच्या घडीला? तुम्ही जर बघितलं पवारसाहेबांच्या वयाकडे बघता आणि पवारसाहेबांनी आधीच सांगितलं होतं की आता कुठल्याही इलेक्शनमध्ये मी सहभाग तिथं घेणार नाही स्वतःसाठी। आता याच्यातच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी काय परिस्थिती होती लोकसभेच्या आधी, ज्याच्यामध्ये संविधान बदलण्याची भाषा काही जण तिथं करत होते आणि बरंच काय होतं, त्यावेळेस पवारसाहेबांनी निर्णय घेऊन सुद्धा पवारसाहेबांनी लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी इलेक्शनमध्ये लक्ष घातलं। डॉक्टरांनी सांगून सुद्धा दररोज 4-4 बैठका, मीटिंग, सभा तिथं घेतल्या। विधानसभेमध्ये तेच त्यांनी केलं। आता आम्हाला थोडंसं असं वाटतं की त्यांनी आरोग्याची त्या ठिकाणी काळजी घ्यावी, पण असं असताना पवारसाहेब ॲक्टिव्ह इलेक्शनमध्ये नसले तरी ते आमचे मार्गदर्शक आहेत। त्यामुळे निर्णय हा पवारसाहेब घेतील, नाही तर सुप्रियाताई घेतील। म्हणजे सुप्रियाताई हे काही झालं तरी पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेतील, नाही तर आम्ही पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेऊ। आणि पवारसाहेबांनी जर सांगितलं असेल तर सुप्रियाताईंनी पुढाकार घेतला पाहिजे, तर त्या गोष्टीचं स्वागतच आपण केलं पाहिजे। नवीन पिढीच्या ताई आहेत, त्यांनी जग तिथं बघितलेलं आहे। आजची परिस्थिती, कार्यकर्त्यांचं मत, आमदारांचं मत हे सुप्रियाताईंना तिथं आता माहिती आहे, पवारसाहेबांना माहिती आहेच। त्यामुळे आता सुप्रियाताई काय निर्णय घेतात, पण सुप्रियाताई नाही तर पवारसाहेब कुठलाही निर्णय घेण्या अगोदर एक ऑफिशियल बैठक बोलवतात, कारण का आमच्यामध्ये लोकशाही हे आहे। आम्हा सगळ्यांना बोलवलं जाईल, आमच्याबरोबर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर सगळ्यांची मतं घेऊन योग्य असा निर्णय तिथं घेतला जाईल असं मला तरी वाटतं। या वक्तव्यानंतर आपलं पवारसाहेब किंवा सुप्रियाताईंशी काही बोलणं झालंय? पवारसाहेबांना फोन कधीच मी तिथं केलेला नाही। पवारसाहेबांचा फोन आला तर त्याला फक्त मी उत्तर तिथं दिलेलं आहे। एवढे मोठे नेते आहेत, त्यांना फोन करून बोलण्यापेक्षा भेटून बोलणं हे महत्त्वाचं आहे। उद्या साताऱ्याला कर्मवीर भाऊराव अण्णांची तिथं ते आपली रयत जी संस्था आहे तर त्या संस्थेची बैठक आहे। त्या बैठकीमध्ये मी तिथं भेटेल, वेळ मिळाला तर नक्कीच तिथं मी बोलेल। सुप्रियाताईंशी फोन करण्याचा मी प्रयत्न तिथं केला। अतिशय महत्त्वाची बैठक सर्वपक्षीय या देशाच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने तिथं बोलावली आहे। सुप्रियाताई महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तसंच आमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन लोकांचे मत जाणून लोकांचं मत तिथं मांडत आहेत, त्यांचं मत जाणून घेत आहेत। तर तिथं असल्यामुळे त्यांचं माझं अजूनपर्यंत बोलणं झालं नाही, पण जसं होईल तसं जास्त स्पष्ट काही गोष्टी मला कळतील। भुजबळ साहेबांनी एक पुढचं पाऊल टाकले, ते म्हणतात की मी मनोमिलन घडवण्यासाठी पुढाकार घेतो। मी एवढंच सांगेल, 7 वर्ष झालं मी राजकारणात आलेलो आहे। जे आपले भुजबळ साहेब आहेत 40-50 वर्ष झालं राजकारणामध्ये ते आहेत, विविध पक्षामध्ये त्यांनी तिथं कार्य केलं आहे। पण काही झालं तरी पवारसाहेब आणि अजितदादांना ते फार जवळून तिथं ओळखतात आणि त्या दृष्टिकोनातून राजकीय ओळख आणि एकत्रित काम केल्यामुळे त्यांनी तिथं इच्छा ती व्यक्त केली असावी। पण शेवटी हा पार्टीचा जसा विषय आहे तसा कुटुंबाचा सुद्धा विषय आहे आणि अजितदादा आणि सुप्रियाताई एक कुटुंबीय आहेत। त्यामुळे जर चर्चा करायची असेल, चर्चा झाली नाही झाली हे आम्हाला सांगता येणार नाही, तर मग या
भाऊ बहिणींना तिथं चर्चा करावी लागणार आहे. पण कुठलीही चर्चा झाली तरी शेवटी लोकशाही टिकवण्यासाठी आमच्याबरोबर जे आमदार आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांनासुद्धा विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय हा आदरणीय पवारसाहेब सुप्रियाताई घेतील असं मला वाटत नाही. अजितदादा आणि सुप्रियाताईंचं ठरलं तर मग रोहित पवारांचा होकारच असेल. आधी ही फक्त चर्चा आहे. या चर्चेला कुठंतरी एखादं रूप तिथे येऊ द्या आणि जेव्हा आमच्यासारख्या लोकांचं मत तिथं घेतलं जाईल तेव्हा मी तिथं व्यक्त करेल. कारण मी शेवटी आता आमदार आहे. पण ही चर्चा आता फार मीडियाच्या आणि लोकांमध्ये रंगायला लागल्यामुळे आणि ही पार्टीची भूमिका असल्यामुळे मी जर चुकून या अशा परिस्थितीमध्ये माहिती नसताना जर काय बोललो तर काय बऱ्याच गडबडी तिथं होऊ शकतात. त्यामुळे या अशा परिस्थितीमध्ये मी कमी बोलणं आणि बैठक झाल्यानंतर बोलणं हे उचित ठरेल असं मला तरी वाटतं, जर बैठक होणार असेल तर. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.